दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्र येणं इतकं पुढं गेलं होतं की 12 तारखेला अजित पवार आणि जयंत पाटील हे याबद्दलची अधिकृत घोषणा करणार होते असं स्वतः शरद पवारांनी सांगितलंय। या सगळ्या प्रक्रियेमध्ये शरद पवारांचे सुरुवातीपासूनचे विश्वासू असलेले अंकुश काकडे हे देखील सहभागी होते। अण्णा, आम्ही पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान पाहिलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे उमेदवार ठरवत होत्या आणि कोण कुठे कोणत्या चिन्हावरती लढेल हे एकत्रितपणे तुम्ही बसून ठरवलं होतं। तर ही प्रक्रिया कधीपासून सुरू होती आणि काय काय या प्रक्रियेमध्ये घडलं होतं? नाही, खरं म्हटलं तर आता या विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये अधिकृत माहिती जी आहे ती आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी अध्यक्ष जयंतराव पाटील हेच आपणाला सविस्तरपणे देऊ शकतील। पण आपण म्हणता तसं दोन्ही काँग्रेसनी राष्ट्रवादीने एकत्र यावं अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांमध्ये होता, अनेक नेते मंडळींमध्ये होता, अनेकांनी तो जाहीरपणे बोलून देखील दाखवलेला होता। आम्ही देखील पुण्यातले काही प्रमुख या संदर्भामध्ये हे एकत्रीकरण व्हावं याच्यासाठी आमचे देखील प्रयत्न होते। पण अर्थात या संदर्भातल्या ज्या महत्त्वाच्या बैठका होत्या त्याच्यामध्ये सहभागी होणारे नेते हे वरिष्ठ पातळीवर होते, त्यामुळे नेमक्या किती तारखेला बैठका झाल्या, काय झाल्या, त्याची तारीख कोणती होती हे काही मला कल्पना असण्याचं कारण नाही। पण एकच आहे, महानगरपालिकेच्या निवडणुकांचं तिकीट वाटप ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला दादांबरोबर आमच्या 2-3 दिवस रात्री उशिरापर्यंत निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा होत होत्या आणि त्यावेळेला दादा अनेक लोकांच्या समोर ज्यावेळेला आम्ही तिकिटाच्या बाबतीमध्ये काही जागांच्या बाबतीमध्ये थोडीफार घासाघीस करत होतो त्यावेळेला दादा म्हणायचे, अरे आता कसली घासाघीस करताय, काय ताणून दोरू वगैरे नका, आपण एकत्र होणारच आहोत। आणि त्यावेळेला मला आठवते की मी मागेही आपणाला सांगितलं की दादा म्हणून गेले होते की हे खरं 12 तारखेलाच होणार होतं, पण काय झालं त्याची कल्पना नाही असं ते म्हणाले। अर्थात ती 12 तारीख कोणती, 12 डिसेंबर का आणखी दुसरी 12 हे मला काही सांगता येणार नाही। आणि आज आदरणीय साहेबांनी त्या बाबतीमध्ये काही थोडंसं सुतोवाच केलेलं आहे, त्याच्यामुळे साहेबांनी सांगितल्यानंतर त्याच्यानंतर आणखीन कोणाचं काही मतं घेणं हे मला काही फारसं उचित वाटत प्रक्रिया विचारत होतो। स्वतः शरद पवारांनी सांगितलं, पण हे एकत्र येणं कसं असणार होतं? म्हणजे थेट विलिनीकरण एक पक्ष दोन पक्षाचे एक पक्ष होणं की बाबतीमध्ये माझ्या पातळीवरती किंवा स्थानिक पातळीवरती कोणाला त्याची काही फारशी कल्पना नाही। जी काही कल्पना असेल किंवा काय माहिती असेल ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील, मुंबईचे प्रदेश पातळीवरील काही महत्त्वाचे पदाधिकारी की यांनाच माहिती असेल। पण अजितदादा हे म्हणत होते की नाही आता सगळं आपल्याला सोबतच काम करायचं, एकत्रच येणार होते, म्हणाले होते आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्याच वेळेला त्यांनी हे सुतोवाच केलेलं होतं। अण्णा, आपण पाहतोय आज शपथविधी होतो आहे सुनेत्रा पवारांचा, तर त्याबद्दल काही कल्पना आपल्याला? नाही, आता वर्तमानपत्रामध्येच वाचलं, माध्यमामध्येच वाचलं आणि आता पाहूया आता संध्याकाळी काय घडामोडी होत आहेत त्या घडामोडींचीच आम्ही वाट पाहत आहोत। तर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल स्वतः शरद पवारांना माहिती नाही आहे, त्यामुळे इतर नेत्यांना माहीत असण्याचं कारण नाही। मात्र इथं ही गोष्ट अंकुश काकडे यांनी देखील सांगितली आहे की अजित पवार महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान सांगत होते की आता आपण एकत्रच येणार आहोत। यातूनच काय नक्की घडत होतं याचा आपण अंदाज बांधू शकतो। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।